नमस्कार शेतकरी मित्रांनो. हे आमच्या बांधावरचं चिक्कूचं झाड आहे. मित्रांनो, साधारण या झाडाचं वय म्हणजे आमच्या घरचे म्हणतात, की ज्यावेळेस माझा जन्म झाला, त्याच्या आसपास ही झाडं लावलेली आहेत. 2 झाडं आहेत. तर तुम्ही याचं बघू शकताय, याला सेटिंग कशा प्रकारचं आहे आणि हे गावठी चिक्कूचं झाड आहे. याची व्हरायटी वगैरे असं काही नाही त्या काळामध्ये 1994 93-94च्या आसपासचं हे झाड लावलेलं आहे आणि आम्ही पूर्ण कुटुंब चिक्कू खाऊन आमच्या पाहुण्या-रावळ्यांसकट याला जी चिक्कू लागतील एवढे चिक्कू याला येतात आणि याला विशेष काही म्हणजे अशी काळजी नाही घेत आम्ही याची. याला विशेष पाणी नाही किंवा याला कुठलंही खताचं काही विशेष हे करत नाही. तरी बांधावरती असलेलं झाड आहे. याला पाण्याचं काही विशेष नियोजन नाही. याला उन्हाळ्यात बिलकुल पाणी नसतं. आमच्या ओढा आहे, ओढ्याच्या बाजूला हे झाड आहे. खूप पूर्वीपासून याला उन्हाळ्यात मोठमोठे दुष्काळ या झाडांनी सहन केले. त्याला कधीही पाणी एकदा ह्या रानात पीक तोपर्यंत पाणी. उन्हाळ्यामध्ये बिलकुल याला पाण्याचा कसलाही सोर्स नसतो किंवा याला कुठलंही पाणी मिळत नाही. तरी हे झाड तगधरून आहे आणि तुम्ही याचं सेटिंग बघू शकताय. एका एका ठिकाणी एक घोस याचे कसे आलेत हे बघा. याचं सेटिंग बघा. एकदम अप्रतिम याला सेटिंग झालेलं आहे आणि वरती पण पाहू शकता याचं सेटिंग आणि याला कुठलंही म्हणजे विशेष ट्रीटमेंट नाही. म्हणजे असं की या फळबागेमध्ये आपण जर याचा विचार केला चिक्कूसारख्या ह्या गोष्टींचा, तर एक बिनाखर्चिक असं एक उत्पन्न चिक्कूसारख्या या झाडांचं मिळू शकतंय, असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद मित्रांनो.